Welcome to my YouTube channel. मराठी विषयाचे फलकलेखन कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठ योजना कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, कौशल्य लिहून घ्यायचे फलकलेखन. वर्ग आहे 7वी, विषय घेतलेला आहे आपण मराठी या विषयामध्ये कवितेवर आपण फलकलेखन कौशल्याची पाठयोजना काढत आहोत. म्हणून घटकामध्ये लिहून घ्यायचं पद्य, उपघटकामध्ये कवितेचे नाव आपण लिहून घेतलेले आहे जे की आहे थेंब आज हा पाण्याचा. फलकलेखनासाठी 5 मिनिटे वेळ असतो म्हणून वेळमध्ये लिहायचे 5 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. थेंब आज हा पाण्याचा या घटकावर प्रस्तावना कौशल्य, स्पष्टीकरण कौशल्य, फलकलेखन कौशल्य व इतर कौशल्य याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही चेक करू शकता. फलकलेखन कौशल्याची पाठयोजना काढताना 3 कॉलम करून घ्यायचे. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्ये. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार शिक्षक फळा स्वच्छ करतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा येणार शिक्षक विद्यार्थ्यांना थेंब आज हा पाण्याचा या कवितेच्या कवयित्री सुनंदा भावसार यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगून कवयित्रीच्या व कवितेच्या शीर्षकाची नोंद फलकावर करतात. त्यानंतर शिक्षक विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि विद्यार्थी कृतीमध्ये पुन्हा येणार विद्यार्थी निरीक्षण करतात. उपकौशल्यामध्ये येणार आशयाची निवड आणि घटकाची मांडणी. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यापुढील मुद्दा शिक्षक प्रस्तुत कवितेचे पहिले कडवे गाऊन त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात. पहिले कडवे असे आहे शब्द जाऊ दे पासून तर थेंब आज हा पाण्याचा हे ध्रुवपद आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात. त्यानंतर पुढे शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक पहिल्या कडव्यातील कठीण शब्दाचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात आणि उपकौशल्य येणार मांडणीतील व्यवस्थितपणा. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक फलकावर कठीण शब्दांचे अर्थ लिहून देतात. कठीण शब्द असे आहे बहुमोल म्हणजे खूप मौल्यवान, आभाळ म्हणजे आकाश. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वहीत नोंद करतात आणि उपकौशल्य येणार अक्षरांची सुस्पष्टता आणि रंगीत खडूचा वापर. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा शिक्षक कवितेचे पुढील कडवे गाऊन त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात. पहिले कडवे आहे मोती बनवणी पासून तर थेंब आज हा पाण्याचा. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात. त्यापुढे शिक्षक कृतीमध्ये शिक्षक कडव्यातील कठीण शब्दाचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात आणि त्यासाठी उपकौशल्य येणार मांडणीतील व्यवस्थितपणा व 2 अक्षरातील अंतर. त्यानंतर शिक्षक बघा कठीण शब्दाचे अर्थ फलकावर लिहून देत आहे. शब्द असे आहे मोती म्हणजे रत्न, वर्षा म्हणजे पाऊस, बावरणे म्हणजे गोंधळून जाणे, सर म्हणजे पावसाचे थेंब, संचय म्हणजे संग्रह. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वहीत नोंद करतात आणि उपकौशल्यामध्ये येणार सुवाच्यता, व्याकरणदृष्ट्या निर्दोष लेखन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तरे देतात. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पहिला प्रश्न शिक्षकांनी विचारलेला आहे बहुमोल असे काय आहे. विद्यार्थी उत्तर देणार बहुमोल असे पाण्याचे थेंब आहे आणि उपकौशल्य येणार 2 अक्षरातील अंतर. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न कशाचा संग्रह करायला कवयित्री सांगत आहे. तर विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार पावसाच्या पाण्याचा संग्रह करायला कवयित्री सांगत आहे. उपकौशल्य येणार सुस्पष्टता व 2 ओळीतील अंतर. विद्यार्थ्यांनी सांगितलेले उत्तर शिक्षक फलकावर नोंद करत आहे म्हणून इथे हे उपकौशल्य येणार. त्यानंतर शेवटचा प्रश्न पावसाच्या थेंबाला कवयित्रीने कशाची उपमा दिलेली आहे. तर विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार पावसाच्या थेंबाला कवयित्रीने मोत्याची उपमा दिलेली आहे. हे विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर शिक्षक फलकावर लिहिणार आहे म्हणून उपकौशल्य इथे येणार सुवाच्यता.